विशाल परदेशी तिढा कायम या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटण्याची शक्यता आहे, कारण मराठा नेते आता ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी करू लागलेत आणि या मागणीला ओबीसी समाजाने तीव्र विरोध केला। मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली जात होती, मात्र जर आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार नसेल तर आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। यावर तोडगा काढण्यासाठी 2 डिसेंबरला वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि संभाजीराजे छत्रपतींची बैठक पार पडणार आहे। त्या बैठकीनंतर काय तोडगा निघणार हे बघावं लागेल। त्यामुळे मराठा समाजाने आता घेतलेली भूमिका म्हणजे यापूर्वी स्वतंत्र आरक्षण द्या अशी एक जी मागणी होती किंवा त्या अनुषंगाने ती मागणी जी आहे ती कायद्याच्या चौकटीत टिकू शकली नाही, बसू शकली नाही। सुप्रीम कोर्टात देखील तो स्टँड त्यांचा कायम राहू शकला नाही। पण आता आम्हाला ओबीसीच्याच कोट्यातनं आरक्षण द्या अशी मागणी जी आहे ती मराठा समाजाच्या वतीने केली जाते। त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे याच्यामध्ये की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली जात होती, मात्र जर आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार नसेल तर आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या अशी मागणी जी आहे आता मराठा समाजाच्या नेत्यांकडून केली जाते। आणि ही भावना संबंध मराठा समाजाची आहे किंवा एकूणच समाजातल्या सगळ्या विद्यार्थ्यांची आहे असं देखील बोललं जात आहे किंवा तशी भूमिका त्यांच्या वतीने चर्चेत मांडली जाते। आता हे बघावं लागेल। खरं तर त्यांच्या मागणीला ओबीसी समाजाने कडाडून विरोध केला, ओबीसी समाजातल्या नेत्यांनी देखील याला विरोध केलेला आहे आणि यावर आता तोडगा काढण्यासाठी 2 डिसेंबरला वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री आणि संभाजीराजे छत्रपतींची बैठक पार पडेल। बघूया त्या बैठकीनंतर काय तोडगा निघतो हे लवकरच कळेल। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आणि त्यामुळे राज्यभरात मराठा समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर तिकडे ओबीसी नेत्यांनीही ओबीसीतून आरक्षण न देता जातीनिहाय जनगणना करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे आणि याबाबत दोन्ही समाजाच्या नेत्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी। काय नक्की आपली मागणी आहे, काय भूमिका आहे आपली? काही लोकांना ओबीसी आणि मराठा वाद लावत फार मोठा इंटरेस्ट आहे, पण या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी या महाराष्ट्राची सामाजिक सलोखा एकात्मता व्यवस्थित ठेवण्यासाठी असा वाद घालण्यात काही अर्थ नाही। एससीबीसीचा अर्थच ओबीसी आहे, मग आम्ही ओबीसीतनं मागितलं म्हणून कोणाला नाकाला मिरच्या झोंबायचं काही कारण नाही। आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूराजे यांचा वारसदार आज रस्त्यावर उतरून आरक्षणाची मागणी करत असताना काही लोकांना फारच त्रास व्हायला, मळमळ त्यांची वाढलेली आहे। का मागू नये आम्ही आरक्षण? शेतकऱ्यांचा आसूड ज्यांनी लिहिला त्या महात्मा फुलेंबद्दल प्रचंड आदर असणारा मराठा समाज आहे। आपल्यासोबत आणखी काही तरुण आहेत मराठा समाजातले, काय सांगाल, काय नक्की भूमिका आहे आपली? मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळालं पाहिजे। आता ओबीसी नेते सांगतात की आमची ओबीसीची लोकसंख्या 52% आहे आणि मराठा समाजाची लोकसंख्या 30%, 52 आणि 30 82 झाली। एससी आणि एसटी मिळून 20% आणि इतर ओपन करून 20%, मग 122 झालं। मग हे किती खोटारडेपणा ओबीसी समाजाचा, कारण की तुम्ही 22% वाढून लोकसंख्या सांगताय आणि 27% केंद्रात आणि 32% राज्यात जर ओबीसीचं आरक्षण घेत असेल तर मराठा समाजाला 13% आरक्षण द्यायला काही हरकत नाही आणि आम्हाला इथून पुढं ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे। कोण किती पण मध्ये आलं तरी पण आम्ही ऐकणार नाही। निश्चितच समाजातले तरुण जे आहेत ते आक्रमक आहेत। काय भूमिका आहे आपली? मराठा समाजाची एकंदरीत मागणी आता बदलताना दिसते, ओबीसीमधून आरक्षण मागताय, काय? पहिला 1902 साली शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षणाची तरतूद केली होती। 1942 साली 228 जातीचं वर्गीकरण करण्यात आलं, त्यात 181 क्रमांकावर मराठा समाज होता। 1967 साली वसंतराव नाईकांनी मराठा समाजाला 181 जातीचा समाज न करता ओबीसीमध्ये 182, 83 माळी तेलेला समाज करून मराठा समाजाला ओबीसीमधनं काढून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यानंतर आज 50 वर्ष झालं मराठा आरक्षणासाठी ह्या महाराष्ट्रात मराठा समाज संघर्ष करत आहे। आमची पहिल्यापासून एकच मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमधनंच आरक्षण पाहिजे। फेडरेशनचे अध्यक्ष स्वतः आहेत शंकर लिंगे सर। सर मला सांगा, काय नक्की आपली भूमिका आहे? मराठा समाज आता ओबीसीमध्ये आरक्षणाचा वाटा मागतोय, काय सांगा? पहिली गोष्ट, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमची काही हरकत नाही, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना हे आरक्षण स्वतंत्र द्यावं। त्यांचं जे कमिशन आहे त्या कमिशननं जे रिकमेंड केले आहे की 32% लोकसंख्या आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही 125% लोकसंख्या होत नाही, हे बरोबर आहे, आम्हाला मान्य आहे। त्यासाठी
पहिल्यांदा राष्ट्रीय जनगणना होत असताना आता 2021ची जनगणना समोर आहे, त्यामध्ये जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. मराठा तरुणांकडून अशी मागणी होते की आता आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण हवं आहे. काय ही मागणी कितपत योग्य आहे? आपलं काय मत? जसं लिंगे सरांनी आत्ता बोललं की बाबा प्रथमतः महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जातीय जनगणना होणे गरजेचं आहे, त्याच्याशिवाय कुठलाही प्रश्न सुटणार नाही आहे. कुठेतरी वरचं केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, कुठेतरी या गोष्टींसाठी चालढकल करतं आहे. याची कारणं त्यांनाच माहीत काय कशासाठी करतायत. दुसरी गोष्ट पाहायला गेली तर मराठा समाज नक्कीच आज मोठा भाऊ म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये मिरवतो करतो आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला, स्वतंत्र आरक्षणाला ओबीसी समाजातील कुठल्याही घटकांचा, नेत्यांचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. आम्ही त्यांच्यासोबत संघर्ष करू, कुठलंही सरकार असू द्या, त्यांच्याशी खांद्याला खांदा लावून या राज्यामध्ये आम्ही संघर्ष करून त्यांना आरक्षण मिळवून देऊ. ओबीसीच्या काही नेत्याच्या तोंडातून असे वाक्य यायला लागले की जनगणना व्हायला पाहिजे, ह्याच्यातून यायला पाहिजे. हे जर सगळं खरंच झालं तर ओबीसीला ते परवडणारं आहे का, हा प्रश्न ओबीसीच्या नेत्यांना मला आहे. फक्त अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओबीसीमधले काही एक दोघं जर सोडले तर त्यांना जर तुम्ही खाजगीमध्ये जर विचारलं तर त्यांनाही माहीत आहे की जनगणना जर अशी संपूर्ण तुम्ही जर जातनिहाय केली तर त्यावेळेला आमची स्वतःची मागणी आहे. ज्या वेळेला व्हीजीएनटीमध्ये एनटी, डीटी, व्हीसी असं प्रत्येकाला 1%, 2% आहे. ओबीसीमध्ये ज्या असणाऱ्या ज्या कुठल्या 52 जाती असतील किंवा जे काय 281 जाती असतील त्या प्रत्येक जातीला अर्धा टक्क्याचं ज्यावेळेला आरक्षण आम्ही सुद्धा मागू त्यांना. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी आमची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाचा विषय आम्ही सरकार म्हणून सुद्धा खूप काळजीपूर्वक हाताळत आहोत. कुठेही चूक राहणार नाही किंवा कमतरता राहणार नाही याची काळजी घेत आहोत. आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष माननीय अशोकराव चव्हाण यांनी इतक्या बारकाव्यानं ह्या गोष्टी केलेल्या आहेत. सर्वांना विचारात त्यांनी घेतलेला आहे. यश मिळावं आपल्याला आणि मराठा समाजास आरक्षण मिळावं याकरता कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी ते स्वतः घेत आहेत. आम्ही सर्व घेतो आहोत. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे सर्व आम्ही सतर्क आहोत आणि काळजी घेतो आहोत. खरं जे आम्हाला काही गोष्टी अद्याप लक्षात अनाकलनीय म्हणतो तसं आहेत की बाकी राज्यांच्या अशा प्रश्नामध्ये स्थगिती आली नाही आणि महाराष्ट्राला मात्र स्थगिती आली. हे थोडं अनाकलनीय आमच्या दृष्टीनं आहे. परंतु लार्जर बेंच पुढं हा विषय घ्यावा यासाठी सातत्यानं मागणी ही आम्ही करतो आहोत. महाराष्ट्र शासन म्हणून करतो आहोत आणि ती मान्य व्हावी ही अपेक्षा आहे. मला खात्री आहे की लार्जर बेंच आपल्याला न्याय देईल. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात. बघा, मराठा आरक्षण टिकावं यासाठी सतत महाविकास आघाडीकडनं प्रयत्न केले जात आहेत. आता मराठा आरक्षणाचा हा विषय हा सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीचं सरकार पूर्ण प्रयत्न करते की जो स्टे त्या आरक्षणाला मिळालेला आहे तो व्हेकेट व्हावा, तो निघावा आणि त्याच्या मानाने लोकांना जे आरक्षणाचे फायदे ते मिळावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी या सगळ्या संघटनांशी आमची बोलणी चालू आहेत आणि संघटनांना कायदेशीर बाबी सगळ्या समजावून सांगितलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं देखील आम्ही ऐकून घेतोय आणि सगळे आम्ही एकत्र मिळून मराठा आरक्षणाचा विषय तडीस नेऊ. यानंतर आपण बघणार आहोत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी अकोल्यातून करण्यात येते. पाहूयात आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांनी केलेली ही बातचीत. काका, मला सांगा, आता मराठा आरक्षणासंदर्भात तिळा अजून सुटलेला नाही. 4 वर्षा अगोदर तुम्ही मोर्चे केले, परंतु तिळा अजूनही कायमच आहे. काय सांगाल? मुद्दा असा आहे की आमचा हा लढा जरी गेल्या 4 वर्षापासून आम्ही लढा देत आहोत, तरी पण हा लढा जवळपास 20 वर्षापासून आम्ही लढत आहोत. आमची एक संपूर्ण पिढी गारद झालेली आहे. परंतु आज पाहतो आमच्या तरुण पोरांना हाताला काम लागलेलं नाही आहे आणि शिकली सवरले पोरं अशी सरावरात धावत आहे. त्यांना आरक्षण मिळावं म्हणून आम्ही झटत आहोत. सुप्रीम कोर्टामध्ये ही केस असल्यानंतरही शासनानं योग्य ती पावलं न उचलल्यामुळे हे प्रवेश परीक्षा रखडलेल्या आहेत. शासनानं कोर्टानं स्थगिती दिली, परंतु स्थगिती दिल्यानंतर शासनानं काहीच केलेलं नाही आहे. 4 वर्षा अगोदरपासूनच तुम्ही मोर्चे काढतायत. सत्ता बदलल्या, सरकार बदलली, पक्ष बदलले वेगवेगळे, परंतु तुमचा तिढा कायम आहे. काय सांगाल?
हा जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे हा सुप्रीम कोर्टात असल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये याला स्थगिती देण्यात आली. परंतु ज्या पद्धतीने सवर्णांसाठी अध्यादेश काढून निर्णय घेतला त्या पद्धतीने केंद्र सरकारने जर हा निर्णय घेतला असता आणि राज्य सरकारने जर चांगल्या प्रकारे प्रभावी जर बाजू मांडली असती तर आज ही मराठ्यांवर वेळ आली नसती. म्हणजे दोन्ही सरकारांना हेच वाटते आहे की मराठ्यांना आरक्षण मिळू नये असा त्याचा अर्थ जर निघत असेल तर आम्ही त्यासाठी लढा देण्यास आम्ही सक्षम आहोत. काय सांगाल, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का पोचणार नाही का? नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का पोचवण्याचं नंतर पाहण्यात येईल. पण सध्या जे राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा जो वाद चिघळण्याचा प्रयत्न हे राजकीय मंडळी करून राहिले, या घटनेचा सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करतो मी की ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावण्यात येऊ नये. आणि मराठ्यांना आरक्षण इतक्या वर्षापासून 4 वर्षापासून जे प्रलंबित आहे, राज्य शासन असो का केंद्र शासन असो, दोन्हींनी समन्वय साधून जो न्यायालयीन तिढा कायम आहे तो तिढा सोडून मराठा आरक्षण लवकरात लवकरच देण्यात यावं. काय सांगाल तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भात? मराठा आरक्षणाबद्दल मला असं वाटते की आपला जो विदर्भ आहे या विदर्भात माझ्या अंदाजाप्रमाणे 2 ते 3% फक्त मराठा राहिलेले आहेत. इतर जे मराठा जे आहेत विदर्भातले त्यांचं ऑलरेडी ओबीसी ते लोक झालेले आहेत. आता राहिला पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा प्रश्न, तर त्या लोकांचंसुद्धा ओबीसीकरण जर झालं, हाच एक मार्ग आहे आरक्षणाचा, ओबीसीकरणाचा. आरक्षण महत्त्वाचं आता सध्या या कॉम्पिटिटिव्ह जगात. काय सांगाल? रोजगाराचा प्रश्न आहे, युवकांना हाताला काम नाही. आता ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत काही कारणास्तव. मराठा समाज जो कंपन्यात प्रायव्हेटमध्ये कामं करत होते त्यांच्याही हाताला काम नाही, मजुरी नाही भेटत. आणि आता माझी जी पिढी आहे, मी हातावर काम करून पोट भरतो, पण माझ्या मुलासाठी जे आरक्षणाची आम्ही मागणी करू राहिलो किंवा माझे मुलं किंवा माझ्या मराठा समाजाचे जर समाज पूर्ण त्या समाजाच्या मुलांना शिक्षणात व सर्व्हिसमध्ये आरक्षण दिलं तर तेही मान्य राहील आम्हाला. आणि हे काम केंद्रातल्या सरकारने आणि महाराष्ट्रातल्या सरकारने दोघांनी हा तिढा सोडवा एवढीच अपेक्षा करतो. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. जाऊयात पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आत्ता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत. बघूयात वैभवच्या माध्यमातून काय संवाद घडतोय मराठा बांधवांशी किंवा इतरही काही मंडळी असतील तर. वैभव, आपण बघतोय की अजूनही मराठा आरक्षणाचा तिढा कायम आहे. सुरुवातीला स्वतंत्र आरक्षणाचा मुद्दा हा न्यायालयाच्या चौकटीत टिकू शकला नाही, तिथं तो तग धरू शकला नाही. आणि आता मराठा समाजाच्या वतीने ही भूमिका समोर आणली जाते की आम्हाला आता ओबीसीच्या कोट्यातनं आरक्षण द्या. काय याच्याबद्दल नेमक्या प्रतिक्रिया आहेत? विशाल, सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे मराठा क्रांती मोर्चाची ही अधिकृत भूमिका आहे का ते एकदा विचारून घेऊ. याचं कारण यापूर्वीसुद्धा हे कॉन्फ्लिक्ट उभे राहिलेले होते. राजेंद्र कोंढरे समन्वयक आहेत मराठा क्रांती मोर्चाचे. प्रचंड अभ्यास त्यांनी या दरम्यानच्या काळात या सगळ्या आरक्षणासाठी त्याच्या येणाऱ्या तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींवरती अभ्यास करून राज्य सरकारला अनेक तोडगे जे आहेत ते त्यांनी सुचवलेले होते. एकूण सर जे वातावरण होतं आहे राज्यामध्ये आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये, मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या ही मागणी काही मराठा नेत्यांनी केली. मराठा क्रांती मोर्चा म्हणून तुमची भूमिका काय आहे आरक्षणाबाबतची? ओबीसीमध्येच तुम्हाला आरक्षण हवं आहे की ओबीसींना वगळून ओबीसींव्यतिरिक्त आरक्षण हवं आहे? नेमकी क्रांती मोर्चाची मागणी आणि भूमिका. हे बघा, राज्य मागासवर्ग आयोगाकडं जो टर्म ऑफ रेफरन्स मागणी जाते, ही मागणी आम्ही ज्यावेळेस शासनाकडे करतो तो शासन अर्ज राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवतो. महाराष्ट्रातल्या जनतेला एक निक्षून सांगायचं आहे की अर्ज हा त्यावेळेस करताना इतर मागास प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी टाकलेला होता. तो इतर मागासवर्गाचा अर्ज राज्य मागासवर्ग आयोगाकडे झालं. राज्य मागासवर्ग आयोगाचं काम एकच आहे की एखाद्या जातीची सर्वेक्षण करून ती पात्र आहे का नाही ठरवून शासनाला शिफारस करणं. मग ती शिफारस जी आहे ती सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजेच ओबीसी अशी आहे. आणि आज जे मराठा समाजाला SCBC अंतर्गत दिलेलं आरक्षण आहे ते ओबीसीच आहे हे समजून घेत नाहीत लोक आणि त्याच्यामुळे गोंधळ होते. नंबर 1. नंबर 2 काय आहे तर आपल्या राज्यामधलं जे 32% आरक्षण आहे त्याचं जसं सब कॅटेगरायझेशन झालेलं आहे ते एका कायद्यानुसार झालेलं आहे. 2004चा जो कायदा आहे राज्याचा, त्या कायद्याच्या अंडर हे 32% रिझर्वेशन त्यात समावेश झालं आहे. आणि SCBCचा कायदा स्वतंत्र केला आहे. तो करताना त्याच्यामध्ये क्लॉज टाकला की तुम्हाला इकडे येता येणार नाही. परंतु दोन्ही समाजांना जे आरक्षण मिळवण्यासाठीचे जे इंडिकेटर आहेत ते सिमिलर आहेत. दोघांना आरक्षण ज्या घटनेच्या 15/4 16/4 प्रमाणे तेही सिमिलर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये फक्त इकडनं तुमच्या ह्याच्यात उडी न मारता
एक्झिस्टिंग जो कायदा आहे राज्य सरकारचा त्यामध्ये अजून एक सब कॅटेगरी SABCच्या आतमध्ये करायची आणि त्याच्यामध्ये काही जर स्पेस निर्माण झाली तर ह्याच्यामध्ये फार कोणावरही मोठ्या प्रमाणावर असा अन्याय होणार नाही याची नोंद जर OBC समाजातल्या नेत्यांनी घेतली तर खऱ्या अर्थाने ह्याच्यातनं मार्ग निघू शकतो एवढाच आम्ही प्रस्तावित केलेलं आहे. बाकी असं काय त्यांचं काढा आणि आम्हालाच द्या असं काय एकदम टोकाची भूमिका आम्ही घेतलेली नाही. बरं, या सगळ्यात एक तांत्रिक मुद्दा असा येतो की जर मराठा समाजाचा OBC मध्ये तुम्ही जसं म्हणताय तसं समावेश केला SCBC कॅटेगरीचा सुद्धा आणखी एक क्लॉज टाकून त्यानं OBC प्रवर्गातल्या ज्या इतर जाती आहेत त्यांच्या आरक्षणावरती कसा प्रभाव पडू शकतो किंवा तो पडणार नाही नेमकं कसं सांगता येईल? हे बघा हे लक्षात घेतलं पाहिजे. OBCच्या जे काही सब कॅटेगरीशनमधली जी पहिली 19% जी कॅटेगरी आहे ह्या प्रवर्गामध्ये जवळपास 150 जाती आहेत आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये VJNTमध्ये 11 जे आहेत त्याच्या 11% आरक्षणामध्ये काही जाती आहेत. तर ह्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये ह्या कॅटेगरीतनं त्या कॅटेगरीमध्ये ट्रान्सफर होता येत नाही. ही गोष्ट जर OBC नेत्यांनी लक्षात घेतली तर जे जे आत्ता कॅटेगरी करून आरक्षण दिलेलं आहे त्याला हातच लागत जर नसेल तर अशा प्रकारे लोकांमध्ये वाद निर्माण करण्याचा हेतू काय ते मला कळत नाही. नंबर 1 सब SCBCच्या कॅटेगरीमध्ये इकडं आल्यानंतर तो इतर कॅटेगरीतलं आरक्षण खाणार नाही आहे पण त्या SCBCच्या पूर्ण 52% आरक्षणातलं एक्सीड आरक्षण कोणी नेमकं खाल्लेलं आहे हे तर शासनाने शोधलं पाहिजे. नंबर 1 आणि ते ज्या GR 23 मार्च 94च्या शासन निर्णयाने झालं आहे त्या शासन निर्णयाचा अभ्यास शासनाने करावा एवढीच आम्ही मागणी केली. ही कशासाठी करतो आहे तर सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षणाच्या पुढं जे आरक्षण देण्यासाठी विशेष असाधारण परिस्थिती लागते एवढ्यापुरतं प्रश्न केला आहे. परंतु मराठा समाज सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड नाही असं सुप्रीम कोर्टने सांगितलेलं नाही. मग राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितले विधिमंडळाने सांगितलं आणि प्लस जर हायकोर्टाने सांगितलेलं असेल अशा परिस्थितीमध्ये जर सर्वेक्षण होऊन जर शिक्कामोर्तब झालं असेल त्याला कुठंतरी ॲडजस्ट करणं हे कायदेशीर तरतुदीनुसार आहे आणि ती तरतूद जर तुम्ही नाकारणार असेल तर त्याच तरतुदीच्या अन्वये तुम्ही जे आरक्षण लाभ घेताय मग त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का? हे थोडंसं आपण कायदेशीर प्रक्रिया समजून घेतली पाहिजे तरच ह्याच्यातनं काहीतरी मार्ग निघू शकतो. सर हा संघर्ष वाढताना दिसतोय थेट माळी वंजारी यांना यातून आरक्षणातून वगळून टाका 94च्या GR प्रमाणे तुम्ही जे म्हणताय ते अशी मागणी सुद्धा होताना दिसते. मुळात मुद्दा असा आहे की OBC संघटनांकडून आक्षेप नोंदवला जातोय मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून आता ज्या इतर OBC मध्ये समाविष्ट जाती आहेत त्यांच्या आरक्षणाला धक्का लावून एक दबाव बनवायचा प्रयत्न जो आहे तो मराठा क्रांती मोर्चा नाही असा तो आक्षेप अत्यंत चुकीचा आहे. तुम्हाला लक्षात घ्या अनेक बेकायदेशीर गोष्टी आरक्षणामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये झाल्या त्याला मराठा समाजाने कधीही न्यायालयीन हस्तक्षेप घेतले नाही. पण ज्यांनी समतेची लिमिटेड मालकी घेतली ना त्यांचे कार्यकर्ते मराठा आरक्षणाच्या विरुद्ध राणे कमिटीच्या विरुद्ध आले होते. त्यावेळचं आरक्षण OBCच्या बाहेर दिलं होतं की नाही आत्ताही बाहेर दिलं होतं का नाही. मग या आरक्षणाला तुमच्याला जर धक्का लागत नसेल तर तुम्ही चॅलेंज करायचा काय संबंध होता? पुण्यातल्या 2 कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये याचिका केल्यात आमच्या विरोधात आणि एका बाजूला सांगतात की आमचा तुमच्या आरक्षणाला विरोध नाही. मी आजही सांगतो OBC प्रवर्गातले जे खरोखर वंचित घटक आहेत ह्या वंचित घटकाला काही मिळालेलं नाही आणि ते मिळण्यासाठी केंद्र सरकार आता सब कॅटेगरायझेशन करतं आहे OBCच्या 27% रिझर्वेशनचं. त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर त्रिभाजन झालं तर प्रत्येक प्रवर्गामधल्या सगळ्यांना समान वाटा मिळू शकतो. त्यामुळे त्याची केंद्र सरकार राज्य सरकार सर्वपक्षीय नेते यांनी पुढच्या 10 वर्षातलं नियोजन करून काही सर्वसमावेशक भूमिका घेऊन निर्णय घेतला तर वाद होण्याचा प्रश्न येणार नाही. ठीक आहे शेवटचा प्रश्न या सगळ्यामध्ये मराठा आणि OBC असा वाद जो आहे किंवा संघर्ष जो आहे तो पेटू नये म्हणून मराठा क्रांती मोर्चा नेमकी काय भूमिका घेणार? मराठा क्रांती मोर्चा वारंवार सांगत आहे SCBC प्रवर्गातलं जे आरक्षण आहे ते डायरेक्टली आत्ता OBCच्या कोट्याला धक्का लावत नाही आहे. त्यामुळं OBCचे नेते स्वतःची लिडरशिप डेव्हलप करत आहेत. मुख्यमंत्र्यांना आमची एकच विनंती आहे ज्यावेळेस एखादा मंत्री कुठली शपथ घेतो त्यावेळेस तो शपथ घेताना सांगत असतो संविधानाच्या प्रमाणे की मी कोणत्याही जातीविरुद्ध आकस ठेवणार नाही कोणत्या समाजाविरुद्ध आकस ठेवणार नाही. तर जाणून बुजून OBC नेतेच या सगळ्या गोष्टी घडवत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या नेत्यांना एकत्र बसून थांबवावं अशा पद्धतीचे चुकीचे स्टेटमेंट करू नये की जेणेकरून मराठा आणि OBC वाद लागल. ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. ठीक आहे विशाल भूमिका आपण पाहिली एकूण मराठा क्रांती मोर्चाची यातल्या तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या तांत्रिक गोष्टीची अंमलबजावणी जी आहे ती करताना जो कॉन्फ्लिक्ट उभा राहणार आहे हा कॉन्फ्लिक्ट राज्य सरकारने सगळ्यांना एकत्र बसून सोडवावा अशी मागणी सुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे. दुसरीकडे
ओबीसी संघटनांकडून आरोप केला जातोय मराठा संघटना या आरक्षण मिळवता येत नाहीये म्हणून इतर जातींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून राज्य सरकारवरती दबाव निर्माण होईल आणि राज्यामध्ये संघर्ष होईल या भीतीने राज्यकर्ते काही भूमिका घेतील असेही आरोप केले जातात. पण हा संघर्ष होऊ नये, कोणताही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये या दृष्टीने सगळ्यांना एकत्रित बसून घेऊन मुख्यमंत्र्यांनी खरं तर चर्चा करावी, यावरती तोडगा काढावा अशी मागणी जी आहे ती मराठा बांधव करताना दिसत आहेत. नंतर बघूया, तर मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण हवंय, परंतु सरकारने मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, ओबीसीच्या कोट्यातून देऊ नये अशी मागणी पुढे येते. आणि याबाबत दापोलीतील मराठा आणि ओबीसी कार्यकर्त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. ओबीसी समाजाने मागणी केली आहे. बघा, आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं असं आता ओबीसी समाजाने म्हटलंय. मला सांगा, मराठा समाजाला आरक्षण मिळावं का, आणि मिळावं तर कोणत्या कोट्यातून त्यांना मिळायला पाहिजे, आपल्याला काय वाटतं नेमकं? भारतामध्ये जवळपास 360 ओबीसी काही जाती आहेत. ज्यावेळेला 40 वर्षापूर्वी जनगणना झाली होती ओबीसींची, त्यावेळेला 56% ओबीसी होते आणि 56%ला 27% फक्त आरक्षण जाहीर केलं गेलं. वस्तुत्व SC ST यांना जसं आरक्षण, त्यांची लोकसंख्या आहे, जनगणना आहे प्रमाणे लोकसंख्या होती त्याप्रमाणे त्यांना आरक्षण दिलेलं आहे. परंतु ओबीसीला फक्त 50% आरक्षण दिलं गेलं, म्हणजे 27% आरक्षण दिलं गेलं आणि 27% आरक्षण न मिळता आम्हाला फक्त 19% आरक्षण मिळतं आहे. मराठा समाजाला शासनाने आरक्षण द्यावं, कुठल्याही कोट्यातून द्यावं, त्याला आमचा विरोध नाही, त्याला आमचा पाठिंबा राहील. परंतु आमच्या 19%तून, आमच्या ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये हीच आमची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची पण भावना आहे, पण त्याच ह्याच्यातून आज ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता सरकारने तो आरक्षण मिळवून द्यावा. आधीच ओबीसीमधील तरुणांची बिकट अवस्था आहे नोकरी धंद्यासंदर्भात, त्यातही त्यांना तटपुंज आरक्षण दिलेलं आहे 19% ओबीसी समाजाला. तर तरुणांची ही अवस्था, त्यांच्या हक्काचं 56% आरक्षण ओबीसी समाजाला मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही, जर ते दिलं नाही तर त्यासाठी आम्ही उग्र आंदोलन करू. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याचा आम्हाला पाठिंबा आहे मराठा समाजासाठी, पण त्या ह्या 19%मधून मिळू नये, देऊ नये. आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली त्या घटनेमध्ये त्या पद्धतीची तरतूदच आहे ऑलरेडी, जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी. मग त्या हिशोबानुसार जर ओबीसींची संख्या 65% जर आम्ही म्हणतोय या राज्यामध्ये आहे, तर आम्हाला त्या हिशोबानुसार आम्हाला आरक्षण मिळणं गरजेची गोष्ट आहे. आरक्षणाच्या कुणाच्याही आम्ही विरोधात नाही. जर का शासकीय कोट्यातून 100% लोकांना 100% आरक्षण जर द्यायचं असेल तर ते त्या पद्धतीने देऊ शकतात. मग 100% आरक्षणामध्ये इतर जातींचा जर त्याच्यात विषय घेतला, ओपन कोट्यामधला जरी विषय घेतला तरी उर्वरित आरक्षणामधनं त्यांना आरक्षण द्या. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. आरक्षणाच्या मागणीवर अहमदनगरमधील मराठा समाजही आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांनी. बाळासाहेब, जी काय आता भूमिका महाराष्ट्रामध्ये घेतली जाते त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? खरं जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि खंडपीठाकडे आपली म्हणजे मागणी जी काय आहे, आपली जी भूमिका आहे ती मांडण्याची सूचना केली आणि त्यानुसार मराठा समाजाने या ठिकाणी वारंवार शासनाला, मग या ठिकाणी कोणतंही सरकार असो, प्रत्येक सरकारला या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आजपर्यंत विनंती करण्यात आली की आमची जी काही भूमिका आहे तुम्ही खंडपीठाकडे सक्षमपणे मांडा. आणि ही मांडत असताना त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, या त्रुटी देखील दरम्यानच्या काळामध्ये मराठा समाजातील जे काही विधिज्ञ आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, यांच्या माध्यमातून या ज्या त्रुटी या ठिकाणी कमी करून हे आरक्षण मिळण्यासाठी सक्षमपणे आपली जी काही भूमिका आहे, आपलं म्हणणं आहे ते खंडपीठापुढे मांडण्याचा मराठा समाजाचा कसोशीने या ठिकाणी प्रयत्न मराठा समाजाने केलेला आहे. एक तरुण म्हणून आज किती काळाची गरज आहे, काय तुमची भूमिका असणार आहे? नाही, मुळात आरक्षणाच्या गोंधळामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची इतकी कुचंबना झालेली आहे शैक्षणिक क्षेत्रात. मार्क्स मिळूनही त्यांना ॲडमिशन मिळत नाही आहेत. माझं एकच मागणं आहे सरकारला की यावर त्वरित निर्णय घ्यावा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मराठा समाजातील तरुणांना न्याय द्यावा, एवढंच माझं मत आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय द्यावा असं तुमचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे? सरकारने अशी भूमिका घेतली पाहिजे की मराठा समाजाच्या आरक्षणाची ही खूप जुनी मागणी आहे, बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे. यामुळे समाजातील वंचितांचे खूप मोठे हाल झालेले आहेत. त्यामुळे शासनाने ही संसदेमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊन समाजाच्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण केल्या पाहिजेत.
नाही तर समाज हा खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक होईल आणि परिस्थिती हाताबाहेरही जाऊ शकते. काय करणे पण तुमची ओबीसी जागा सोडून मराठा आरक्षण द्यावे असं तुम्हाला काय वाटतं नेमकं ओबीसी समाजाचं? माझं एकच वैयक्तिक मत आहे की कुठलाही समाज असो, ज्या समाजामध्ये जे वंचित आहेत त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. मग ते मराठा असो, ओबीसी असो, बीसी असो, कुणी असो. पण खरोखर ज्यांना अजिबात ज्यांची परिस्थिती नाही, ज्यांना पैशाची खूप दुर्मिळ आहे, त्या लोकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18.